भाजप विधानसभातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी. महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज मिरज शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो भीमसैनिकांनी अनुयायांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई खाडे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, अभिजित गवराजे, अनिता हारगे, चैतन्य भोकरे, माजी महापौर संगीताताई खोट, गटनेते संदीप आवटी, भाजप सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर, महिला बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती. आणि या अभिवादन कार्यक्रमास नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, नगरसेविका अपर्णा शेट्टे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संपूर्ण परिसरात जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. आज आम्ही सगळे इथं आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी इथं उपस्थित आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कार्य केलेलं आहे. विशेषतः त्यांनी महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पूर्वी महिलांना शिक्षणासाठी खूप कमी संधी होत्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे. तसेच महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार नव्हते, त्यासाठीही त्यांनी कायदे बनवले. आणि आज आपण आपल्या समाजात बघताना त्यांच्याच विचारांनी आपण कुठेतरी आज महिला शिक्षण घेताना दिसत आहेत, प्रत्येक पुरुषांच्या बरोबर काम करताना दिसत आहेत. हे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेलं खूप मोठं त्यांच्या योगदानामुळे आपण आज समाजामध्ये वावरताना दिसतोय. त्यामुळे आज बाबासाहेब आंबेडकरांना माझं विनम्र अभिवादन इतकंच बोलतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.